बातमी आहे जुन्नर येथून। जुन्नरमध्ये सकल मराठा समाज साखळी उपोषण करणार आहे। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण करणार असं निवेदन समाजाच्या वतीने जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस व जुन्नर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले। मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासंदर्भात शांतता दौरे, संवाद सभा यांचे आयोजन केले होते। महाराष्ट्र शासनाने 24 ऑक्टोबर पर्यंत मराठा समाजास आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते। मात्र अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने सकल मराठा समाज आता साखळी उपोषण करत शासनाचा निषेध नोंदवणार आहे। तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी देखील उपोषण करण्यात येणार असून 32 गावांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। त्यामध्ये जुन्नर शहर, एनेरे, विठ्ठलवाडी, काले, काटेडे, दातखिळेवाडी, तांबे, धामणखेल, पाडळी, कबाडवाडी, अमरापूर, खामगाव, अमर, सुराळे, पिंपळगाव, सिद्धनाथ, गुंडेवाडी, अमरापूर, सर्जिनेवाडी, खैरे वस्ती, वडज अशा विविध गावांचा समावेश असणार आहे। जोपर्यंत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सदर उपोषणाची मालिका मराठा समाजाच्या वतीने चालू राहील अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे। यावेळी विवेक पापडे, प्रवेश देवकर, संदेश बारवे, स्वप्नील डोंगरे, रुपेश जगताप, मंगेश डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पाहुयात आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा। आरक्षणाच्या संदर्भात जे पूर्ण महाराष्ट्रभर गेले 40-42 दिवस जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी काल दिनांक 25/10/2023 पासून जे आमरण उपोषणाचं आंदोलन चालू केलं आहे की 40 दिवसात जे सरकारने आरक्षणाची काही मागणी पूर्ण केलेली नाही, जे आंदोलकांवर हल्ला झाला होता त्याच्यावर जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे पण काही मागे घेतलेले नाहीत, त्या संदर्भात त्यांनी आमरण उपोषण चालू केलं आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नर तालुका यांच्या वतीने जुन्नर शहरात साखळी उपोषण करण्याचे नियोजन झालेले आहे। उद्या दिनांक 27/10/2023 पासून ते आंदोलन आपण जुन्नर 5 रस्ता चौकातलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथून आपण चालू करत आहोत साखळी उपोषण। तर प्रत्येक गावाने आपल्याला नाव नोंदणी केलेली आहे। एनेर गावाने पहिली आपल्याला नाव नोंदणी केलेली आहे की आम्ही सुरुवात आमच्यापासून करतोय। तर प्रत्येक साखळी उपोषण करत करत आज कमीत कमी 32 गावांची नोंदणी झालेली आहे। संदीप भाऊ, याच्यामध्ये किती गाव आहेत? ही आता 32 गावांची नोंदणी झालेली आहे। कोणती कोणती शहर धरून कोणती? एनेरे, दातखिळवाडी, काले, काटेडे, आलदरे, कबाडवाडी आहे, पाडळी, म्हणजे भरपूर जी पश्चिम भागातली बहुतांशी गाव आहे जी ती आजही काही नाव नोंदणी होणे अपेक्षित आहे। तर याप्रमाणे आपण उद्या पूर्ण तिथे मांडव टाकून साखळी उपोषण करत आहोत। जसं पुढे साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात काही होईल, जशी वरून आपल्याला त्याची माहिती कळवली जाईल त्याप्रमाणे आंदोलन हे अतिशय तीव्र पद्धतीने करण्यात येईल।